नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्यापर्यंत हा रेडिओ पोहोचतो आहे आणि तुम्ही तो ऐकताय यासाठी तुमचं कौतुक बरं का. म्हणजे खूप ठिकाणी जिथे अँड्रॉईड फोन नाही आहे, जिथे वीज नाही आहे, जिथे मोबाईलला रेंज नाही आहे, अशा ठिकाणी तुम्ही धडपड करणारी मुलं अभ्यासासाठी कशाची तरी वाट बघत होतात आणि ही कल्पना सुचली म्हणून तुम्हाला आम्ही हा रेडिओ पाठवलेला आहे. आणि आम्हाला माहिती आहे की तुमच्यामध्ये अनेक गुणी मुलं मुली या रेडिओचा खूप चांगला वापर करणार आहेत आणि आपल्याला या 10वीच्या वर्षामध्ये खूप काही नवीन अभ्यास पण शिकायचा आहे ना. म्हणून या रेडिओचा वापर करून तुमच्या कानावर पडतं आहे. पण गंमत सांगू, जेव्हा कानावर पडत असतं ना तेव्हा कान आणि मेंदू याच्यातलं अंतर कमी आहे बघा. त्यामुळे ते थेट मेंदूत जातं. त्यामुळे तुम्ही असं मानण्याची काही गरज नाही आहे की अरे जी मुलं मोठ्या मोठ्या फोनवर, मोठ्या मोठ्या लॅपटॉपवर, मोठ्या मोठ्या कम्प्युटरवर अभ्यास करत असतील, ती मुलं खूप पुढे जातील आणि आम्ही हा छोटासा रेडिओ घेऊन बसलो आहे आणि आम्ही मात्र मागे राहू, असं काही होणार नाही आहे बरं का. म्हणजे मी पण जेव्हा शाळेमध्ये होते 10वीला तेव्हा मला असं वाटायचं की अरे त्यांच्याकडे बघा किती छान छान गाईड आहेत, त्यांच्याकडे बघा किती छान छान प्रश्नसंच आहेत, माझ्याकडे तर फक्त शालेय पुस्तकं आहेत अभ्यासक्रमाची, मग कसं काय होईल. पण नंतर लक्षात आलं की हा सगळा दिखावा पण असू शकतो आणि खूपदा असं होतं बरं का. म्हणजे का कुणास ठाऊक, पण हा नियमच आहे की ज्यांना भरभरून खूप काही मिळतं ना त्यांचे कष्ट कमी पडतात. आणि तुमच्यासारखी जी गुणी मुलं आहेत की ज्यांना एका रेडिओवर आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे, ती मुलं कुठे शर्यतीत निघून जातात. आणि मराठी तर किती छान आहे आपलं पुस्तक 10वीचं, मस्त पुस्तक आहे मराठीचं. त्यामुळं मराठीचा अभ्यास करताना खूप मन लावून करायचा. आपण डॉक्टर निलिमा गुंडी यांचा धडा ऐकला आहे बघा. तुम्ही ऐकलात तो छान धडा, मजा आली ना ऐकताना की अरे कशी आहे ही मराठी भाषा, आपण जशी वळवू तशी. म्हणजे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाऊ हो जाए वैसा. बघा ना, पाण्यामध्ये जर तुम्ही कुंकू टाकलं तर ते लाल होतं, तुम्ही जर हिरवा रंग टाकला तर ते हिरवं होतं. ही मराठी पण आहे ना फारच गोड भाषा आहे बरं का. म्हणजे असं म्हणतात की बऱ्याच जणांना मराठी शिकताना त्यांच्या नाकी 9 येतात. म्हणजे मराठी ही भाषा आपली मातृभाषा आहे म्हणून ती गोड आहे बरं का. आपल्याला गोड वाटते, बोलीभाषा आहे ना ती आपली, आपल्या आईची भाषा आहे ना, म्हणून ती गोड वाटते. पण ती शिकायला तशी कठीण आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. मग बरं झालं ना आपली मराठी मातृभाषा आहे, त्यामुळे आपल्याला ती शिकताना कठीण नाही गेली. आता हा जो धडा आहे या धड्यामध्ये डॉक्टर निलिमा गुंडी आपल्याला तेच समजावून सांगतायत की ते म्हणतात की ही भाषा तर गोड आहे बाबा, म्हणजे अमृतातही पैजा जिंके असं या भाषेचं वर्णन केलं जातं. नाशिकमध्ये वा शिरवाडकर आदरणीय कवी होऊन गेले, विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज म्हणतात त्यांना. तर त्यांनीसुद्धा या मराठी भाषेचं कौतुक केलेलं आहे. खूप सुंदर पद्धतीनं मराठी भाषा आपल्या स्वतःला कसं जास्त चांगलं व्यक्त करण्यासाठी मदत करते याचं वर्णन अनेक कवींनी केलेलं आहे. या पाठामध्ये पण तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न या लेखिका करतात. त्यांनी बघा शेवटची जी ओळ लिहिलेली आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द आपल्याला आठवावे लागतील, अशी शेवटची ओळ आहे बघा या धड्याची. तर ते शब्द तुम्ही आठवत आहात आणि आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगत आहात आणि म्हणून मराठी बोलायला लाजायचं नाही. होतं काय माहिती, आता मी अनेक ठिकाणी नोकरी केली तर मला असं जाणवलं की आपल्यासमोर जर एखादा हिंदी भाषिक कोणी आला आणि तो हिंदीमध्ये बोलायला लागला तर आपण लगेच हिंदीत बोलायला लागतो बरं का. अर्थात याची दुसरी बाजू पण असेल की आपल्याला पटकन दुसऱ्यांसोबत जमवून घ्यायचं असतं म्हणून आपण त्यांच्या भाषेसारखी भाषा बोलायला लागतो. हा हेतू जरी असला तरी समजा तुम्ही हिंदी न बोलता तुम्ही छान तुमच्या गोड मराठीमध्ये जर बोलायला लागला, आणि गोड मराठी म्हणजे प्रमाण मराठी नाही बरं का. प्रमाण मराठी म्हणजे जी पुस्तकी भाषा असते तशी नाही. तुम्ही जव्हारला राहत असा, तुमची मराठी वेगळी आहे, ती पण गोड आहे. तुम्ही मोखाड्याला राहत असा, तुमची मराठी वेगळी आहे,
ती पण गोड आहे. तुम्ही वाड्याला राहत असा, तुमची मराठी वेगळी आहे, ती पण गोड आहे. तुम्ही विक्रमगडला राहत असा, तुमची मराठी वेगळी आहे, ती पण गोड आहे. तुम्ही पेठला राहत असा, तुमची मराठी वेगळी आहे, ती पण गोड आहे. तुम्ही कुठल्याही पाड्यावर राहत असा, वस्तीवर राहत असा, खेड्यावर राहत असा, तुमची भाषा जेव्हा जेव्हा तुम्ही प्रेमाने बोलताय ना, समोरच्याला दुखवायचं नाही हे ठरवून जेव्हा जेव्हा बोलताय की नाही, तेव्हा ती भाषा गोड होऊन जाते. तुम्हाला आवडतं की नाही, कोणी जर आपल्याशी छान मनापासून बोलत असेल तर टक्के मारणारं माणूस आवडतं का? नाही आवडत, आहे की नाही? उगाचच कसंही घालून पाडून बोलणारं, तिरस्कारानं बोलणारं, शिवराळ भाषा बोलणारं नाही आवडत ना. म्हणून आहे ना, कधी आता तुम्ही मोठी मुलं होताय ना, मुलं पण ऐकतायत ना हा रेडिओ, बघा हां, की कधी ना आपल्या ह्या सुंदर जिभेचा, आपल्या या देवाने दिलेल्या छान तोंडाचा वापर शिव्या देण्यासाठी नाही करायचा, कधीच नाही करायचं. कारण अरे इतकं सुंदर आपण बोलू शकतो, इतकं प्रेमानं आपण दुसऱ्याशी बोलू शकतो, मग वाईट कशाला बोलायचं? प्रयत्न करूयात, प्रयत्न करूयात. प्रयत्न केला तर एक दिवस आपण पोहोचणार की नाही. आपण प्रयत्नच नाही केला तर कसे पोहोचणार? म्हणून खरं तर हा धडा दिला आहे बरं का. म्हणजे हा धडा देण्यामागे एक उद्देश असा पण आहे की आपल्या ह्या 10वीतल्या मुलांना समजावं की भाषा फार किमती आहे. असं म्हणतात की एकदा सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही. त्यामुळं आपण जे शब्द वापरतो त्या शब्दामुळे आपला सन्मान व्हावा की समोरच्याने आपला अपमान करावा, यापैकी काय वाटतंय तुम्हाला? जर सन्मान व्हावा असं वाटत असेल तर मोजकेच चांगलेच शब्द, आपल्याला समोरच्याची अडचण कमी करणारे शब्द वापरता आले पाहिजेत. आपण जर दुसऱ्यांना त्रास देऊ शब्दांना वापरून, शब्दाचं शस्त्र वापरून, तर दुसरे आपल्याला सारखं सारखं माफ करणार आहेत का? नाही. या पाठाचा तो पण धडा आहे बरं का. म्हणजे भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ होऊ द्यायचा नाही. अर्थाचा अनर्थ झाला की समोरच्या माणसाचे गैरसमज होतात आपल्याबद्दल, आणि गैरसमज झाल्यावर ते गैरसमज दूर करायला खूप वेळ लागतो बघा, खूप जास्त वेळ लागतो. म्हणून भाषा जपून वापरायची, तिजोरीत ठेवलेल्या आपल्या संपत्तीप्रमाणे जपून वापरायची. आपण आहे ना आता या धड्याचं दुसऱ्या धड्याची कृती बघूयात. पहिला प्रश्न दिला आहे बघा, आकृत्या पूर्ण करा. आकृत्या पूर्ण करामध्ये अ दिलेला आहे, भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. म्हणजे भाषा आपण वापरतोय पण समोरच्यापर्यंत आपल्याला जे सांगायचं आहे ते पोहोचतच नाही, काहीतरी गैरसमज होतोय, तर असं नसेल होऊ द्यायचं. तर काय उपाय करता येतील? तुम्ही डोकं चालवणार आहात बरं का. बघा ना, कधी कधी तुम्ही आईला एखादं काहीतरी सांगता आणि ना आईचा गैरसमज होतो, किंवा एखाद्या मैत्रिणीला सांगता, काहीतरी गोष्ट सांगता तुम्ही आणि तिचा गैरसमज होऊन जातो. मग आता हा गैरसमज झाल्यानंतर कधी कधी भांडणांपर्यंत पण जाऊ शकतं प्रकरण, आहे की नाही. तर मग असं का झालं याचा तुम्हीच विचार करायचा आणि तुम्हीच 2 उपाय लिहिणार आहात. कोणते आहेत ते? उदाहरणार्थ मी सांगते मी काय उपाय करते. भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी मी पहिला असा विचार करते की मला जे काही बोलायचं आहे, आता समजा मला शिकवायचं आहे, तर मला तुमच्याशी जे काही बोलायचं आहे, तर तुम्हा मुलांना ते सोप्यात सोपं वाटेल असे कोणते कोणते शब्द मी उचलले पाहिजेत, पुस्तकी भाषा न वापरता, आणि शिवाय अनर्थ पण व्हायला नको. उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला म्हणलं, हां तुम्ही सगळी खेड्यावरची मुलं अगदी शहाणी बरं का. आता बघा हां, मी जर अशा पद्धतीनं बोलले तर तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ कसा लागेल? आम्हाला अतिशहाणं म्हणतात, आम्हाला दीड शहाणं म्हणतात, असा अर्थ लागेल की नाही. आणि तो अनर्थ होईल. म्हणजे शहाणं हा शब्दच जो मला वापरायचा आहे तो कसा वापरायचा आहे? शहाणी गो मुलं माझी, शब्द तोच, पण शब्दांमागे तुमचा हेतू काय आहे तो वापरण्याचा, हा सुद्धा बोलताना स्पष्ट व्हायला हवा आहे. म्हणून तिकडे आपलं लक्ष पाहिजे. मुळात आपल्याला एक उपाय मोठा मला जो करायचा आहे, मी जो करते तो असा आहे की बोलताना आपलं स्वतःकडे लक्ष पाहिजे. असं कसं लक्ष द्यायचं ताई? लक्ष पाहिजे म्हणजे आपण काय बोलतो आहे,
कुणाशी बोलतोय, आपल्यासमोर कोणत्या वयाची व्यक्ती उभी आहे. मग जर आपल्याहून खूप अनुभवी व्यक्ती आहे तर तिच्याशी बोलताना आपल्याला आदरानं बोलावं लागेल. आपली मैत्रीण आहे तर मैत्रीच्या नात्यानं बोलावं लागेल. आपलं लहान भावंड आहे तर त्याच्याशी समजुतीच्या स्वरात बोलावं लागेल. म्हणजे कोणत्या वयाची व्यक्ती आहे त्याचा विचार करून आपल्याला बोलता आलं पाहिजे. नाही तर आपल्याला उद्धट म्हणतात. बघा, आपले ज्येष्ठ शिक्षक असतील, आपल्या घरातले ज्येष्ठ व्यक्ती असतील, त्यांच्याशी जर आपण आरेरावेची भाषा बोलत राहिलो, उगाचच बोलतो बरं का आपण, ह्या वयामध्ये ना इच्छा होते, तर आपल्याला उद्धट म्हणतील. आणि उद्धट म्हणण्यापेक्षा, दुसऱ्यांनी उद्धट म्हणण्यापेक्षा आपल्याला ती वाईट सवय लागून जाईल. तर त्यामुळे तुम्ही 2 उपाय लिहा आणि कोणतेही उपाय चालतील बरं का. तुमच्याकडे जे उपाय तुम्ही वापरता ते उपाय लिहायचे, कोणतेही 2. आता दुसरा जो दिलेला आहे मुद्दा तो आहे मराठी भाषेची श्रीमंती. मराठी भाषा खरंच खूप श्रीमंत आहे. बघा, आता भाषेची श्रीमंती कशी मोजणार तुम्ही? तर या भाषेमध्ये खूप दर्जेदार शब्द आहेत, खूप शब्द आहेत मराठी भाषेमध्ये. आणि त्या शब्दांचा वापर केल्यानंतर एखाद्याच्या दुखऱ्या मनावर हळूवार फुंकर घालता येईल. म्हणजे मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला कुसुमाग्रजांचा, त्यांची ना एक खूप सुंदर कविता आहे. त्यातल्या ना 4 ओळी तुम्हाला ऐकवते. मोडून पडलाय संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. पूर्ण कविता आहे ती, खरं नंतर कधीतरी ऐकवेन तुम्हाला. पण मुद्दा बघा मला काय सांगायचा इथे, की अरे किती सुंदर आहेत हे शब्द. की म्हणजे ती गोष्ट अशी आहे की महापूर आलाय, सगळं त्याचं वाहून गेलं आहे. तो एक विद्यार्थी आहे आणि आता सगळं त्याचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. आणि ना त्याचं मन आता काय झालं आहे, थोडंसं घाबरं झालं आहे. आणि मग मन घाबरं झालं की आपण कोणाला आठवतो? आपल्या गुरुजनांना, ज्यांनी आपल्याला खूप काहीतरी चांगलं दिलेलं असतं, काही शिकवण दिलेली असते, आपल्याला अडचणीमध्ये कसा नेमका विचार करायचा हे सांगितलेलं असतं. तर त्या विद्यार्थ्यालासुद्धा बघा, त्याचं लग्न झालं आहे, त्याचा संसार आहे, म्हणजे वय पुढे गेलं आहे त्याचं, पण तरी त्या विद्यार्थ्याला आपले गुरुजीच आठवतात. आणि तो गुरुजींना काय म्हणतो आहे बघा, मला काही अशी मदत नका करू की जी भौतिक आहे. म्हणजे मला तुमच्याकडून पैसे नको, माझे वाहून गेलेली भांडीकुंडी नकोत, घरदार नको, मला काय करा तुम्ही, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. मला लढायला सांगा फक्त तुम्ही, पाठीवरती हात ठेवून बस. तुमची ती उभारी देणं, तुमचे ते शब्द माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. ही अशी आहे मराठी भाषा, श्रीमंत आहे मराठी भाषा. तिच्याकडे स्वतःची शब्दसंपत्ती अफाट आहे. आणि आपलं काम काय आहे, तर आपण अधिकाधिक ऐकून, अधिकाधिक उत्तमोत्तम पुस्तकं वाचून ही शब्दसंपत्ती आपलीशी केली पाहिजे, आपल्याजवळ ठेवली पाहिजे. आणि ही शब्दसंपत्ती कधी गायब नाही होत बरं का, कधीच नाही. मी पण एका तालुका ठिकाणी शिक्षण घेतलं आहे. आम्हाला 10वीला ज्या बाई शिकवायला होत्या, 12वीला ज्या बाई शिकवायला होत्या, त्यांचं मराठी खूप चांगलं होतं. 1ली ते 4थी ज्या बाई शिकवायला होत्या, त्यांचं मराठी खूप चांगलं होतं. आणि त्या द्यायच्या आम्हाला शब्द, आणि आम्ही आमच्या तिजोरीमध्ये ते शब्द ठेवायचो बरं का. आणि म्हणून आज मी तुमच्याशी बोलू शकते. माझ्याकडे शब्दच नसते तर मी कशी बोलले असते तुमच्याशी, काय बोलले असते? बोर केलं असतं की नाही तुम्हाला? नाही ना, बोर होते. तर मराठी भाषा श्रीमंत आहे. कशामुळे श्रीमंत आहे त्याचे 2 कारणं तुम्ही लिहायचे. तुम्हाला जी वाटत आहेत ती लिहिलीत तरी चालेल. आता जो दुसरा प्रश्न आहे, शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे काय? बघा, आता या धड्यामध्ये जर तुम्ही बघाल, उदाहरण आपल्याला जे दिलेलं आहे, पुराणातली वांगी पुराणात, हे एक उदाहरण दिलेलं आहे बघा. त्याचं मूळ शोधायला गेलं तर लक्षात आलं, अरे वांगी नाही, वांगे कांदे बटाटेवाले वांगी नाही, तर काय आहे, वानगी. उदाहरण, वानगी म्हणजे उदाहरण. त्या वानगीचं काय होऊन गेलं बघा, वांगी. मग आता समजा या लेखिकांसारख्या अतिशय निष्णात शिक्षिका, निष्णात प्रबंध लिहिणाऱ्या लेखिका जर असं संशोधनच करणार नाहीत, तर ती वांगी आज वांगी, उद्या फ्लॉवर, परवा कोबी, तेरवा बटाटे नाही का होणार, सांगा बरं, होतील की नाही? म्हणून संशोधन गरजेचं आहे. म्हणून व्युत्पत्ती शोधायची. आपल्याकडे मराठी शब्दकोश आहे.
डॉक्टर व्युत्पत्ती जेव्हा आपण शोधतो त्यावेळेला आपल्या चुका कमी होतात. तो शब्द वापरण्यातल्या चुका, तो शब्द लिहिण्यातल्या चुका, तो शब्द बोलण्यातल्या चुका आपल्या कमी होतात आणि खूप मजेशीर पण आहे. म्हणून व्युत्पत्ती जेव्हा आपण शब्दांची शोधतो त्यावेळेला फायदे काय काय आहेत? एकतर अचूक शब्द आपल्याला कळतो, गोंधळ कमी होतो, अचूक शब्द आपण लिहायला शिकतो, है की नाही? एकाच शब्दांच्या अनेक अर्थछटा आपल्याला कळतात. एकच शब्द किती वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रकट होतो हे कळतं. तर हे फायदे तुम्ही लिहू शकता. हां, प्रश्न क्रमांक 3 बघा. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. मराठी भाषेची खास शैली कोणती आहे? आता हे तुम्ही ऐकून आणि धडा वाचून करायचं आहे बरं का. सगळंच जर ताई सांगतील तर मग काही मजाच नाही. हे तिन्ही आ ई मराठी भाषेची खास शैली काय आहे, मराठी भाषेला लेखिकेनं दिलेली उपमा काय आणि शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन कोणते आहेत, हे तिन्हीसुद्धा तुम्ही लिहिणार आहेत. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आपण घेऊयात. गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. आता हे पण तुम्हाला अगदी छान येईल बघा. एक उदाहरण म्हणून फक्त पहिलं घेते मी. ऐट, डौल, रुबाब, चैन. बघा आता ह्या शब्दांचा तुम्ही वाक्यात अर्थ जर घेतलात तर कसा होईल? किती ऐटीत चालला आहे तो, किती रुबाबात चालला आहे तो, किती डौलदार पद्धतीनं चालतो आहे तो, किती चैनीत चालतो आहे तो, झालं बाजूला. त्यामुळे चैन हा शब्द काय झाला? इथून बाजूला पडला. असेच तुम्हाला आ ई उ. आमध्ये दिलं आहे कपाळ, हस्त, ललाट, भाल. ईमध्ये दिलं आहे विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय. मोठ्या ईमध्ये दिले संपत्ती, संपदा, कांता, दौलत. ऊमध्ये दिले प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध. आता पाचवा जो प्रश्न आहे त्या पाचव्या प्रश्नामध्ये बघा. खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. उदाहरणार्थ रस्ते, अनेक रस्ते, हे अनेकवचनी रूप आहे. त्याचं एकवचनी रूप काय असणार आहे? रस्ता. आता हे एकवचनी रूप जर तुम्ही वाक्यात वापरतो म्हणालात तर उदाहरण मी असं देईन की आयुष्यात ज्या रस्त्यानं आपण जातो एकटा आपण तयार केलेला असावा. ज्या रस्त्याने आपण जातो तो रस्ता आपण तयार केलेला असावा. म्हणजेच काय? खूप अनुभव घ्यावेत, खूप अनुभव घ्यावेत, खूप अनुभव घ्यावेत आणि मग त्या अनुभवातून आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे हे ठरवावं. तिथे रस्ता आहे, आपण आपला रस्ता तयार करावा. म्हणजेच काय? आपण ठरवावं की अरे किती कठीण असला तरी अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाला वेळ जास्त दिला पाहिजे, मैत्रिणी एकत्र आल्या की अभ्यासाची चर्चा झाली पाहिजे, मित्र एकत्र आले की अभ्यासावर विचारलं गेलं पाहिजे. हा आपला रस्ता आपण ठरवूयात. आता अडचणीची परिस्थिती आहे तर आपण एकमेकांना मदत करूया. हा रस्ता हा शब्द एकवचनी आहे, रस्ते हा शब्द अनेकवचनी आहे, वेळा हा शब्द अनेकवचनी आहे, वेळ हा शब्द एकवचनी आहे. तर तुम्हाला या सगळ्या शब्दांचे बघा शब्द काय आहेत? रस्ते, वेळा, भिंती, विहिरी, घड्याळे, माणसे. या सगळ्या शब्दांचं तुम्हाला एकवचनी रूप तयार करायचं आहे आणि त्याचं वाक्य बनवायचं आहे. पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पहिलं दिलंय पसरवलेली खोटी बातमी. अफवा. अफवा, अफवा पसरवणं आता करोनाच्या काळामध्ये कायद्यानं गुन्हा आहे. अफवा पसरवायच्या नाहीत. त्यामुळं पसरवलेली खोटी बातमी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे अफवा. ज्याला मरण नाही असा. ज्याला मरण नाही आहे तो कोण आहे? तुम्ही डोकं चालवायचं. समाजाची सेवा करणारा, संपादन करणारा. वर्तमानपत्रामध्ये मजकूर संपादित केला जातो त्याला म्हणतात संपादक.
जो संपादन करतो त्याला म्हणतात संपादक. जो समाजाची सेवा करतो त्याला म्हणतात समाजसेवक. आणि ज्याला मरण नाही आहे त्याला काय म्हणतात? तुम्हाला शोधायला सांगितलं, त्यामुळे मी नाही सांगणार. हां, शेवटचा प्रश्न आहे या धड्यातला. स्वमत. स्वमत म्हणजे तुम्ही तुमचं मत द्यायचं आहे. तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थछटा लिहा. आता हे वाक्य तर तुम्हाला घरी दारी खूपदा ऐकायला मिळालं असेल. कुठल्या कुठल्या अर्थानं हा शब्द वापरला जातो याचा तुम्ही अनेकदा अनुभव घेतला आहे. बस ते लिहायचं आहे, बाकी काहीच नाही. दुसरं आहे, गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये. मी स्टडी केला, मी लंच घेतलं, मी डिनर घेतलं, मी पोएम म्हणतो, मी स्लीप होऊ. बघा, असं जर बोललो आपण तर कसं वाटेल ते? मी स्लीपू का? स्लीपू? आता स्लीपू म्हणजे काय? स्लीप टू स्लीप, झोपणे. म्हणजे आपल्याला एखाद्याला विचारायचं असेल मी झोपू का, आणि मग आपण असं बोललो तर किती विचित्र वाटतं ते कानाला ऐकताना. मराठीत आहेत की शब्द चांगले, मग वापरायचे. जिथे गरज नाही तिथे जर आपण विनाकारण इतर भाषांमधले शब्द वापरायला लागलो तर हसू होतं, विनोद निर्मिती होते. बघा ती होते का, तुम्ही वापरून बघा. हां, विनोद निर्मिती करणं हाच उद्देश असेल तर नक्की वापरा आणि प्रयोग करून बघा. तिसरा जो प्रश्न दिला आहे तो आहे, लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. बघा, आता लेखिका मराठी भाषेचा सन्मान करते, त्यावेळेला ती असं सांगते की ही भाषा ही हवे इतकी महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना हवा जर मिळाली आणि ती शुद्ध असेल तरच आपण जिवंत राहू शकतो. शुद्ध असेल, त्यात ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहणार. तशीच ही भाषा आहे. लहानपणापासून आपल्या कानावर पडणारी भाषा जर शुद्ध असेल, आरोग्यपूर्ण म्हणजे आपल्याला टोचणारी, आपल्याला टोमणे मारणारी, आपल्याला दुःख देणारी नसेल तर आपण व्यवस्थित मोठे होत जातो. नाहीतर मग मोठे होताना आपल्यामध्ये एक प्रकारचा राग, द्वेष, मोह, चिडचिड, वैताग असं सगळं भरून जायला लागतं. त्यामुळं भाषेचं महत्त्व आपल्याला समजावून सांगताना लेखिका म्हणतात की अरे ही हवेसारखी आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे. आत बाहेर आहे. बघा ना, आतमध्ये पण आपले ऑक्सिजन आहे आणि बाहेर पण आपण तो कार्बन डायऑक्साईडच्या रूपात सोडत असतो, तर ती महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हे महत्त्व आहे कारण भाषा आपल्या भावना व्यक्त करायला आपल्याला मदत करते. ज्याच्याकडे भाषेची शब्दसंपत्ती खूप आहे त्यांना आपल्या भावना समोरच्यांपर्यंत पोहोचवणं सोपं जातं. आणि म्हणून भाषा ते काम करत असते भावना पोहोचवण्याचं. म्हणून भाषा महत्त्वाची आहे. भाषा खुलवते माणसाला. बघा, एखादी सुंदर कविता ज्यावेळेला तुम्ही ऐकता त्यावेळेला तुम्हाला प्रसन्न वाटत असतं. अरे वा, किती छान, किती छान. हां, आणि भाषा ही आपल्या मनातले सूक्ष्म भावसुद्धा टिपत असते. आपल्या मनामध्ये ना खूप वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ चालू असतो. अशा वेळेला समोरच्यांपर्यंत त्या सगळ्यांना पोचवता त्यातल्या ज्या सूक्ष्म आहेत, महत्त्वाच्या आहेत, त्याच पोचवण्याचं काम भाषा करते बघा. त्यामुळं भाषा ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मदत करत असते. तिच्यामध्ये स्वतःचं शब्दसामर्थ्य आहे, अर्थांचं सौंदर्य आहे. आणि म्हणूनच मगाशी जे वाक्य सांगितलं कविवर्य सुरेश भटांचं, ते पण तुम्हाला या उत्तरामध्ये लिहायचं आहे की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आणि असं लिहून मग हे उत्तर तुमचं पूर्ण होईल. पण हे उत्तर तुम्ही छान लिहून काढाल तर तुम्हाला नक्की समजेल. खूप खूप धन्यवाद. पाठ क्रमांक 2चा स्वाध्याय आपला पूर्ण झालेला आहे. आजच्या आज लगेच करा, म्हणजे मग तो शिळा होणार नाही, ताजा ताजा छान वाटतो. बाय.